पण झाले हे लय वंगाळ झालं. असं व्हाया नको होत. अगं एका दृष्टीने बरंच झालं बघ. मुक्ता वहिनी आता माहेरच्या तटबंदीत अगदी सुरक्षित राहील. हा आणि मी ही एनसीसी कॅम्पला जायला मोकळी. नाहीतर माझा जीव उगीच टांगणीला लागला असता. मुक्ता वहिनीला घरी आणायचं असेल तर त्यांना नाक मुठीत धरून शरण जावं लागेल. कुठलं नाक मुठीत धरत्यात? टोक धरणारी माणसं आहेत ती. तिसनी अद्दल घडवावी असं लई वाटतंय. बरं आपल्या हातात काय आहे? ज्योतिताई वाईस थांबा तिथंच. का हो? साबणाचं पाणी घातले फरशीत वया. पाय घसरल जरा जपून जावा. बर. पण आई कुठे? आंघोळीला गेल्यात. तिला म्हणावं मी कॉलेजला गेले. जी बेतार बेतार. हा जा. अरे देवा रे देवा. आई अरे अरे मिला. आई अगं आई काय झालं? अरे मिला. आई 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 अरे देवा. अरे हळू हळू थांब. पाय बसून पडला का वाटतं? अगं फाशीवर साबणाचं पाणी ओतून ठेवलंय. अरे सांगायचं नाही. मला काय माहिती तुम्ही एवढ्या लवकर आंघोळ करून येशील म्हणून. मी बारडी आणायला गेलो तेवढा तुम्ही आलाय. आई साहेब लई लागलं काय? लागलंच नाही. चांगलं कंबर दुखते. पाय पण मुरगाळलाय. चल लवकर जाऊन गरम पाणी घेऊन ये. ये आई ये. अगं ऐक. हळू हळू थांब. माझा पाय घसरेल परत. अगं आई अरे काय झालं काय? काय झालं? काय सांगू तुम्हाला? काय झालं काय? सांगते तुम्हाला. त्या गरीब जीवाला मारताना काय वाटलं नाही. हा आता बसा म्हणावं बोंबलत. जरा इकडे आणा बघू काय झालं. हळू हो. ही घ्या, ही बाटली. चांगली दुखावलेली दिसते. पाणी ठेवले तापल्यावर आणते. थांब थांब थांब. आता कसं वाटतंय? वंस या कळ्या थांबती पण काळजाला लागलेला त्या कळ्या कशा थांबती? हो ना. सगळीकडे बभरा झालाय. इतका भयंकर अपमान झाला तुमचा. मुकाट्याने गिळून गप्पा बसणार आहात? गप्पा बसून कसं चालेल? पण काय करावं हे सुचत नाही. आमचे ग्रह बदलले असं म्हणून कसं चालेल? चांगला धडा शिकवा त्या हलकट माणसाला. आयुष्यात उठले पाहिजेत. विलास घटस्फोट दे बायकोला बसू दे बोंबलत. अहो घटस्फोट म्हटलं की कोर्ट कचेरी आलेच की. नाही ते बाहेर पडायचं. तशात ती आता बाळंतीण होणार. घटस्फोट देऊन दुसरं लग्न करायचं म्हणजे आणखी अवघड होणार. ओहो मोठी खोड चूक झाली. भोसल्यांची मुलगी गेली असती तर हे भोग वाट्याला आले नसते. काय करावं? अहो अद्याप लग्न झालं नाही तिचं. तिच्या बापाला अजून रुखरुख वाटतेय. हा पण काय उपयोग? तुम्ही लोक चूक करून बसलात आणि हे केलेली चूक निस्तरताही येत नाही. बरं येऊ आम्ही का चहा वगैरे घेणार नाही? अं, अशा स्थितीत काही घ्यायला बरं वाटत नाही. हो ना. पुन्हा येऊ की? बरं येतो. पण वहिनी साहेब त्या लोकांना जन्माची अद्दल घडवा. गरीब माजोरी जात असते ही. कुरूप होण्यापूर्वीच काट्यानं काटा काढा. चला. बरं आहे. मी पण पडतो जरा. बर. मेलेलं कोंबडं आगीला भीत नसतं. आता मुक्ता परत येईल ती सर्वांच्या साक्षीनच. त्या नीच लोकांना जन्माची अद्दल घडवा. त्या हलकट माणसाला आयुष्यातून उठवलं पाहिजे. काट्यानं काटा काढा. जन्माची अद्दल घडवा. काट्यानं काटा काढा. जन्माची अद्दल घडवा. काट्यानं काटा काढा. अरे अंगात जीव नसल्यासारखं काय पडलायस? चल उठ. काय करायचं ठरवलंयस? काळजावर घाव घालून गेलाय सासरा तुझा.
त्याच्याकडून आता मला एक पैसा देखील मिळणार नाही आणि तुझी बायको सुद्धा तुला मिळणार नाही. मिळणार नाही का मिळणार नाही? एक सोडून 56 बायका मिळवीन. बोलणं सोपं पण करणं मुश्किल. जोपर्यंत ती अवदसा जिवंत आहे तोपर्यंत तुला दुसरी बायको मिळणं कठीण. परत तिला मूल होणार आहे. मग कोण तुला पैसेवाला मुलगी देईल? याशिवाय तिचे घरचे लोक बिथरले आहेत. काही करायला गेलो तर ते सुद्धा आडवे येतील. काळजात नुसती आग फडकली आहे पण रस्ताच दिसत नाही. जगणं असं झालंय जीव देवासा वाटतो. विलास, जीव द्यायचा नाही घ्यायचा. मला एक रस्ता दिसतोय. फक्त तुझी साथ पाहिजे. सांग काय करायचं? मग काय करायचं ठरवताय तुम्ही? विलासनं तर तारीख लिहिलंय. आई साहेबांना हार्ट अटॅक आलाय. मुक्ताला घेऊन ताबडतोब निघा. थोडंच पडलंय. एकदा वाटतं हे नाटक असावं पण पुन्हा वाटतं की हे खरं कशावर नसेल. हार्ट अटॅक कधी कोणाला येईल याचा नेम नसतो. देसाई, मला वाटतं त्या दिवशी आपलं कडाक्याचं भांडण झालं त्यामुळे आई साहेबांचं ब्लड प्रेशर वाढलं ना, त्यामुळे हार्ट अटॅक आला. काय ग मुक्ता? नको, मला नको वाटतं पुन्हा त्या घरात जायला. अगं असं म्हणून कसं चालेल? आम्ही आहोत ना बरोबर. काय आहे ते तर बघायला हवं. बापू साहेब, मनोजला द्या आमच्या घरी पाठवून. आपल्याला निघायला हवं मिळेल ते एसटीनं. पण असा कसा अटॅक आला एकदम? एकदम ब्लड प्रेशर वाढलं आणि सारखा विचार करून करून जोराचा अटॅक आला. मी तर अगदी हादरूनच गेलो होतो. हो ना, तुमची तार पाहून आम्हालाही धक्का बसला. काय सांगू बापूसाहेब, आपण गेलात ना त्या दिवसापासून तिनं खाणं पिणं सोडून दिलं. तिची झोप देखील उडाली हो. सारखी म्हणायची मला, विलास फार छळलं रे आपण त्याला, फार छळलं. ज्योती कुठे? ती एनसीसी कॅम्पला गेली. माणूस पाठवलाय मी तिला आणायला. येईल 1-2 दिवसात. बर बापूसाहेब, आपण बसा. मी आई जागी झाली का बघून येतो. बर. हो बसा. बापूसाहेब या. चला. ती जागी झाली. या. अजून सलाईन चालू आहे? हो, जरा डोळा लागला होता म्हणून बंद केलं होतं. पडा पडा, बोल नका बोल. नाही नाही, उठू नका. हलायच नसतं अशा आजारात. डॉक्टरांनी मनाई केली, बोलायचं नाही. हो, क्षमा मागायची आहे तिला, तुम्हा सगळ्यांची. नाही नाही, आता झालं गेलं विसरून जायचं सगळ्यांनी. काय नका नका
वाईट वाटून घेऊ नका. पश्चातापाच्या गंगेत सगळं काही वाहून जात. पडू दे त्याला स्वस्त. येतो आम्ही. पुन्हा येऊ 2 दिवसांनी. हो. येतो आम्ही. जीवावरचं संकट टळलं. सारा बरं वाटलं की अंबाबाईची ओटी भरा मुक्ताच्या हातून. चल मग. चला. हो हो विचारतो. ती म्हणते मुक्ताला राहू दे इथे 2 दिवस. मलाही तेवढीच मदत होईल. ज्योती आली की पाठवून देऊ तिला. राहू दे की, त्यालाही तेवढंच बरं वाटेल. नाही नाही मुक्ता, जाऊ. मुक्ता सांभाळून राहा. सांभाळून राहा. आत्ता माझ्या ध्यानात आलं मावशी, यात नक्कीच काहीतरी काळं बेर असणार. अरे म्हणून तर तुला ताबडतोब बोलवून घेतलाय. माझ्या मनात तर कवा धरणं पाल चुकचुकती या बघ. ते ज्योती ताईला आणाया माणूस गेलाय म्हणत्या. ती अजून कशी आली नाही कुणाला ठाऊक. मुक्ता बहिणी मात्र आपसूक घावली बघ त्यांच्या जबड्यात. म्हणजे वाघाच्या गोयेत शेळी सापडली म्हण की. अरे दुसऱ्या बाजूने विचार केला तर ती बया सख्या आईपरीच माया लावतीये सुनला. काय उमगना झालंय बघ बाबा. असंच असतं ग. शितापीनं गळा कापणारे लोक आधी गळ्यात गळा घालतात. नाक सुद्धा डंख मारताना आधी फुंकर मारतो असं म्हणतात. ठीक आहे, मी नवशातला ताबडतोब गाठतो आणि त्याला गाडी काढायला सांगतो आणि ज्योतीला जिकडे घेऊन येतो. सांभाळून बाबा. क्या मिल गई इजाजत? मिल गई यार. कमांडरला सगळं काही समजावून सांगितलं ना, तेव्हा कुठे परमिशन दिली. वो आदमी भेजा था सब झूठ था ना. कसला आदमीन कसलं काय. आमच्या आईला हार्टच नाही तर हार्ट अटॅक येईल कसा. तिच्या मनात काय की कळत नाही रे. माझ्या डोळ्यासमोर सारखा मुक्ता वहिनीचा चेहरा तरळतो. मला फार काळजी वाटते. चला आपण वाटेतच बोलूया. हाँ बैठिए. मुक्ता, फार थकली असशील तू आज. जा झोप. आईसाठी दूध गरम करायचं होतं पण मीच करतो. तुम्ही कशाला? मी आणते गरम करून. नको नको, मीच करतो. गॅस संपलाय पण स्टोवर करतो. त्यात काय एवढं? थांबा मीच आणते.